ग्राफचं काम चालू आहे. मला जाम कंटाळा येते ग्राफ टाकायला, मी टाकतच नाही ग्राफ आणि स्केचिंग करते. ग्राफ टाकून झालेले आहेत आणि आता स्केचिंगचं काम चालू आहे. नमस्कार मंडळी, मी स्नेहा माळवी सालियन. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. रांगोळी काढायचं कारण की हे दोघंही आजी आजोबा ऑफ झालेले आहेत, तर त्यांच्या मैत्याची रांगोळी काढायला आम्हाला जायचं आहे मुंबई सेंट्रलला. तर त्यांचं दिवस कार्य असल्यामुळे आम्हाला रांगोळी काढण्यासाठी बोलवलेलं आहे. तर स्केचिंग करून झालेले आहे आणि उद्या सकाळीच आम्ही लवकर ट्रेन पकडून जाणार आहे मुंबई सेंट्रलला रांगोळी काढायला. तर चला मंडळी, जास्त वेळ न घालवता रांगोळीला सुरुवात करूया. तर आता आम्ही मुंबई सेंट्रलला पोहोचलेले आहेत आणि खूप भूक लागल्यामुळे आम्ही पोहे खायला लागले. हा मोबाईलच खाईल. सेंट्रलला आलेला आहे. तर तुम्हाला काय वाटते, हा काय असेल हा एरिया? एवढं सगळं म्हणजे कचरा बघून तुम्हाला काय वाटत असेल? तर तुम्हाला असं वाटत असेल ना गोडाऊनमध्ये आम्हाला रूम दिलं आहे, पण तसं नाही आहे. बघा, हे आहे मंदिर. असं मंदिर आहे यांचं, एवढा कचऱ्यावाला. इकडे आम्हाला हा प्लाय दिला आहे आणि याच्यावर रांगोळी करायची आणि प्लाय पण एकदम पातळ पोक. तर तयार झाला आहे इथे. खूप वर्षांनी म्हणजे 5-6 वर्षांनी या माणसाने स्केच केला असेल. नाही तर झेरॉक्सची सवय आपल्याला. तुम्ही जरी व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही बघा, मी स्केच केलंय. एक नंबर दिसतोस तू इकडे. कोण आहे तो प्रभू शरण पाम्या? चरण मिळाले. अच्छा, मला वाटलं प्रभू चरण पाम्या कोणतरी हाय. पेस्टिंगचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला देवाचे श्रीकृष्णाचे चरण काढायचे आहेत आणि एक गाईचं वासरू दाखवायचं आहे. तर त्यानुसार आम्ही म्हणजे गणेश सालियन यांनी वेळेवरच स्केचिंग करायला सुरुवात केली. तर ग्राफ न टाकता डायरेक्ट स्केचिंगचं काम चालू आहे. म्हणजे त्यांना रांगोळीमध्ये असं दाखवायचं आहे की त्यांच्या आईबाबांना श्रीकृष्णाचे चरण स्पर्श झालेले आहेत. त्यांनी चरण स्पर्श केला म्हणजे ते स्वर्गात पोचलेत असं त्यांना या रांगोळीमध्ये दाखवायचं आहे. तर त्याच्यामुळे सुरू आहे स्केचिंगचं काम. बघूया आता रांगोळी कशी होते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. त्याच्यामुळे मला जरा अधिक उत्साह येईल अजून व्हिडिओ करण्यासाठी, रांगोळी करण्यासाठी. चला, तर फायनल स्केच झालेला आहे. पेस्टिंग पण झालेलं आहे, चिपकवून पण झालेलं आहे आणि रांगोळी पण मस्तपैकी आम्ही गाळून आणलेली आहे. यावेळेस आम्हाला गाळायची गरज नाही आहे. आणि आता रांगोळीला करणार आहे सुरुवात. त्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला हे दाखवत आहे की रांगोळीची जी प्लेसमेंट कशा प्रकारे केलेली आहे, म्हणजे कशा प्रकारे पेस्टिंग केलेलं आहे आम्ही आणि कुठे कुठे काय काय असणार आहे. तर हे काम फायनल झालेलं आहे पेस्टिंगचं आणि आता सुरुवात रांगोळी काढायला.
आम्ही रांगोळी काढली आहे, तर इथे रांगोळी बघायला 2-4 गेस्ट आलेले आहेत, तर आपण त्यांना विचारूया रांगोळी कशी वाटली. तर सांगा तुम्ही रांगोळीबद्दल. ये जो रंगोली गिराई है सुपर है. इनका नाम सर गणेश सालियन, गणेश सालियन ने और मैडम श्री स्नेहा जी ने जो आज की जो रंगोली गिराई है, बुजुर्ग माँ बाप की जो रंगोली गिराई है उसके अंदर डिट्टो के जैसे 3D गिराई है, ऐसे दिख रहा है. और इनका आर्टिफिशियल इतना सॉलिड है कि आप इनको लाइक करो और उनको और आप सब्सक्राइब करो. थैंक यू. धन्यवाद. मंडळी, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका, कारण की या सगळ्या व्हिडिओ फुकट आहेत. अशीच अजून एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.